महाराष्ट्रामधील जमीन व्यवहारांवरती वाढत्या तपासणीमध्ये रायगड जिल्ह्यामधील दस्तावेजांमध्ये छेडछाड केल्याचा आणखी एक गंभीर आरोप समोर आला। नोएडा इथल्या महर्षी वेद विज्ञान विश्वविद्यापीठ ट्रस्टनं मुंबईमधील झोराबियन कुटुंबावरती राजकीय प्रभावाचा वापर करून जमीन व्यवहारात बेकायदेशीर बदल करून घेतल्याचा गंभीर दावा केलेला असून गौतम बुद्धनगर न्यायालयानं या प्रकरणामध्ये समन्स जारी केलेले आहेत। न्यायालयानं प्राथमिक सुनावणी दरम्यान सोहराब झोडामोराद झोराबियन, फिरोजा झोराबियन, फरिजाद झोराबियन, इराणी आणि शहजाद झोराबियन या 4 प्रतिवादींना समन्स पाठवलेलं असून 18 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। ट्रस्टच्या तक्रारीनुसार रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील उसरौली गावामध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी खरेदी केलेली शेत जमिनीवरती झोराबियन कुटुंबातील सदस्यांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्याच जमिनीवरती हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला। तलाठ्याच्या अहवालामध्ये त्यांचा अर्ज नाकारल्यानंतरही प्रतिवादींनी राजकीय दबावाचा वापर करून साधारण 6 महिन्यांची ही जी प्रक्रिया आहे ला अवघ्या 3 आठवड्यामध्ये म्युटेशन मंजूर करून घेतलेलं आहे। खालापूर एसडीओ समोर अपील दाखल करण्यात आलेलं असून सुनावणी सुरू आहे। या तक्रारीमध्ये भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 318, 335, 336 आणि 340 अंतर्गत फसवणूक, जालसाजी, गुन्हेगारी कट आणि धमकी यासारख्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।